हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा जी आहे ती आता किल्ला ठेवण्यासाठी जागा शोधत असते, पण कृष्णाला योग्य ती जागा काही सापडत नसते। मग ती विचार करते की आपण आपल्या ट्रंकमध्ये सरळ ह्या किल्ला ठेवून दिला पाहिजे। मग कृष्णा स्वतःचे ट्रंक उघडते, त्यामध्ये किल्ला ठेवते, पुन्हा ट्रंक लॉक करते। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो नाही आयडिया चांगली आहे तशी, पण जर कोणी चोर आला आणि त्याने ट्रंकमधनं ते काढली चावी आणि जर नेली तर म्हणजे तशी कृष्णा लगेचच ट्रंकमधनं ते काढते आणि म्हणते नाही नाही नको इथं ठेवणं म्हणजे नको, प्रॉब्लेम आहे। त्याबरोबर दुष्यंत हसत असतो। मग कृष्णा ही एका फ्लॉवर पॉटमध्ये त्या किल्ला ठेवते आणि त्याच्यावरती फुलं ठेवते। दुष्यंत म्हणतो नाही आयडिया चांगली आहे तशी, पण आईला सवय आहे जुन्या गोष्टी भंगारात द्यायची, जर आईने हे भंगारात दिलं तर। त्याबरोबर कृष्णा म्हणते अरे बाई नको 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 हो दुष्यंत सरकार काय करू मग आता, मला काही सुचना झाले। दुष्यंत म्हणतो नाही जबाबदारी तर खरोखर खूप मोठी आहे, म्हणजे उगाचच्या उगाच काहीतरी चुकीचं घडायला नको ना। आता तूच ठरव कुठे ठेवता येईल ते, तुला विचार कर तू कुठे ठेवू शकतेस किल्ल्या। कृष्णा म्हणत असते एकदम शेप जागी राहायला पाहिजे बघा किल्ल्या, म्हणजे अशी रिस्क नको, उगाचच्या उगाच टेन्शन बी नको ना व्हायला आपल्या जीवाला, काही चोरीमारी नको। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अगं मग आपल्या तिजोऱ्यांमध्ये काय काय आहे माहिती आहे का तुला, लाखो करोडो रुपयांचा ऐवज आहे ऐवज। अगं आपल्या संपूर्ण रांगडे पाटील कुटुंबियांनी 7 पिढ्या जे सगळं कमावलं आहे की नाही ते आहे। त्यावर कृष्णा म्हणते हा नवं मग म्हणूनच तर मला टेन्शन झाले। त्यावर दुष्यंत म्हणतो तुला कसलं, तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मला झाले। दुष्यंत खरं तर कृष्णाची मस्करी करत असतो। तर दुसरीकडे आता पूजाने इथे भक्तीला कॉल केलेला असतो। ती विचारते कशी आहेस भक्ती। त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते आज तू कसं काय फोन केला। त्यावर भक्तीला पूजा म्हणते बघ ताई, फोन केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम, काही नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला। बाय द वे कशी आहेस। त्यावर ती म्हणते मी मस्त, तू कशी आहेस। त्यावर पूजा म्हणते ॲज युज्युअल, ओके दॅट ओके। बाय द वे ती कशी आहे। त्यावर भक्ती म्हणते कोण ग ती, आई काय। त्यावर लगेचच भक्तीला पूजा म्हणते नाही ग कृष्णा कशी आहे। त्यावर मग भक्ती म्हणते अगं चांगली आहे की ती बी बरी आहे। त्यावर मग पूजा विचारते आणि तिचं संसार लग्न ते सगळं, तसं लगेचच पूजा म्हणते तर मग कृष्णाला सगळं काही सध्या व्यवस्थित आहे, समजा व्यवस्थित चालू आहे तिचं, असं भक्ती सांगायला लागते। तर इकडं कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार अहो या किल्ला कुठं ठेवायच्या की नाही कळना झाले, तुम्हासनी कसलं टेन्शन, मलाच आले की टेन्शन। दुष्यंत म्हणतो अरे मला पण आले टेन्शन, तुझ्यावर आईने एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे म्हणजे टेन्शन तर येणारच ना। त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार मग कुठं ठेवूया किल्ल्या, मला की नाही कळना झाले। दुष्यंत म्हणतो अरे जिथे कुठे ठेवशील खूप सांभाळून ठेवा या किल्ल्या, नाहीतर जर कोणाच्या हाती लागल्या तर त्याला तर लॉटरीच लागली। तुला माहिती आहे रांगडे पाटलांचे जेवढे साखर कारखाने आहेत, जेवढ्या काही कपड्याच्या गिरण्या वगैरे आहेत ना, तेवढं सगळं ह्याच्या तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे। आणि सोन्याची बिस्किटंसुद्धा आहेत, केवढी सोन्याची बिस्किट आहेत माहिती आहे का, जर सोन्याची बिस्किटं काढायची असतील ना तर ट्रकभर सोन्याची बिस्किटं निघतील, तू तर मोजायला बसलीस तर चक्कर येऊन पडशील। कृष्णा म्हणते अहो मला वीसच्या पुढं मोजताच येत नाही। त्यावर दुष्यंत म्हणतो घ्या म्हणजे तुला तर वीसच्या पुढं मोजताच येत नाही म्हणजे अजून प्रॉब्लेम आहे, किती नुकसान झालं आहे काय झालं आहे हे सुद्धा तुला कळणार नाही। बाप रे कृष्णा आता तर वाट लागणार सगळ्याची। कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार असं नका की बोलू, म्या नाही वाट लावायची, म्या समजा जपतो बघा, व्यवस्थित करतो। दुष्यंत म्हणतो अगं पण कशा जपणार तू किल्ल्या। मग कृष्णा म्हणते कमरेला लावतो, कृष्णा कमरेला किल्ल्या लावते। दुष्यंत म्हणतो नाही म्हणजे हे बरं आहे, पण काम करता करता जर कुठे किल्ल्या पडल्या मग कृष्णा पुन्हा किल्ल्या हातात घेते। तर दुष्यंत म्हणतो तू त्या किल्ल्या हातातच ठेव, नाही पण मग तू काम कसं करणार ना। कृष्णा म्हणते ते म्या बघतो बरोबर करतो कामं बिमं। त्याबरोबर इकडं भक्ती पूजाला म्हणते अगं पूजे बाळजाबाई म्हणजे आपल्या कृष्णीच्या सासूबाई आहेत की नाही, त्यांनी आपल्या कृष्णीच्या हातात घराच्या किल्ल्या दिल्या आहेत आणि आजपासून ही समधी जबाबदारी तुझी आहे असं सांगितलं। आता हे सगळं ऐकून भक्तीला खूप मोठा धक्का बसतो। भक्ती म्हणते व्हॉट असं केलं त्यांनी। त्यावर मग पूजा म्हणते अगं मग हे समजा बघून मला तर लईच भारी वाटलं बघ, अगदी भरूनच आल्यासारखं झालं, म्हणजे आता आपली कृष्णी ह्या घरची मालकीन बाय आहे असं म्हणा आपल्याला काय हरकत नाही काय, बरोबर नवं। त्याबरोबर आता लगेचच ती सांगायला लागते की कसं बाळजाबाईंनी स्वतःहून कृष्णाला जवळ बोलवलं, कसं तिच्या हातामध्ये त्या सगळ्या किल्ल्या दिल्या वगैरे सगळं। आता कृष्णा हिनं हालाकीत दिस काढलं आणि आता तिचं समजा चांगलं झालं असं भक्तीला वाटत असतं, पण पूजाला मात्र हे समजा ऐकून आनंद होत नाही। पूजा म्हणते बरं चांगलं झालं मी ठेवतो आणि ती फोन कट करते। भक्ती म्हणत असते अरे अशी काय आहे ही पोर, जे काय सांगायला फोन केलं होतं ते सांगितलंच नाही आणि सरळ फोन ठेवून दिला।
बरं जाऊ दे, चला आता मला माझं आवरलं पाहिजे, हे फोन राहू दे इथं. आणि मग आता लगेच भक्ती ही फोन तिथं ठेवून देते आणि जरा 5 मिनटं शांत बसते. तर इकडे आता पूजा म्हणत असते, कृष्णा तुला किती ते सुख उपभोगायचं आहे तेवढं उपभोग, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुला फार काळ असं सुखी जगू देणार नाही आहे. नाही जर तुझ्या आयुष्यातलं सुख काढून घेतलं आणि तुझ्या आयुष्यात दारिद्र्याचे काटे पेरले तर माझं नावसुद्धा पूजा नाही जगू देणार मी तुला सुखाने कृष्णा. लक्षात ठेव, मी सुद्धा पूजा कोल्हापुरे तुझ्याकडून तुझं सगळं सुख हिरावून घेईन, ओरबाडून घेईन, आणि जोपर्यंत मी तुझ्याकडनं तुझं सगळं सुख हिरावून घेत नाही, ओरबाडून घेत नाही की नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला शांती लाभणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्याबरोबर लगेचच आपण पुढे पाहतो, कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार अहो मला तर सुचना झालं आहे की मी काय करू. दुष्यंत म्हणतो, किल्ल्या हातात ठेव म्हटलं तर मग हातातून तू काम करताना वगैरे कुठे ठेवल्या गेल्या मग. त्यावर कृष्णा ही आता लगेचच दुष्यंतला म्हणते, अहो नाही त्याचं टेन्शन काही तुम्ही घेऊ नका, म्या काय कुठं किल्ला ठेवीत नाही, म्या बरोबर सांभाळतो ते. हां, त्याबरोबर आता मग ती त्या किल्ल्या सरळ हातामध्ये काढून घेते आणि म्हणते, बघा म्या घेतो बरोबर काळजी घेतो आता समजायची. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपाव्या लागतील हा तुला ह्या किल्ल्या म्हणजे संपूर्ण गावाचं भविष्य, रांगडे पाटलांच्या 7 पिढ्यांनी कमावलेलं वैभव असं सगळं आहे. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, जर ह्या किल्ल्यात तुझ्याकडनं गहाळ झाल्या तर किती मोठी गडबड होईल ते तुला माहीत नाही आहे, त्यामुळे लक्षात ठेव, काहीही झालं तरी किल्ल्या गहाळ करायच्या. त्यावर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार असं कशापायी म्हणायला हो तुम्ही, म्या त्या किल्ल्यांची जबाबदारी घेतल्यानं म्या सौतापेक्षा पण जास्त जपीन त्या किल्ल्यांना. आणि मग कृष्णा आता किल्ल्यांना पुन्हा हातात घेते आणि म्हणायला लागते, बघा दुष्यंत सरकार तुम्ही बघाच, बाळजाबाईंनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी अगदी जबाबदारीनं पार पाडतो की नाही ते बघा फक्त तुम्ही. किल्ल्यानो तुम्ही काही काळजी करू नका, हा नाही म्या की नाही तुम्हाला स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त जपीन, तुम्ही काळजी करू नका. त्याबरोबर आता लगेचच इकडे त्या किल्ल्यांशी गप्पा मारतच कृष्णा ही तिकडनं बाहेर जायला लागलेली असते. आता कृष्णा ही जशीच तिकडनं बाहेर जाते तसा दुष्यंत हसायला लागतो आणि म्हणत असतो, आई पण ना, आई कोणाला कधी काय जबाबदारी देईल आणि कोणाला काय हे खरंच सांगता येत नाही. त्याबरोबर लगेचच आता भक्ती ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे म्या तुला कांदा चिराय शिकवले की नाही, आता चल पटपट मला जरा कांदा चिरून दे, आज मी आहे की नाही म्या तुला भाजीला कालवणाला फोडणी कशी घालायची ते शिकवतो, चल लवकर. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणते ठीक आहे, आणि मग ती एक हातानं कांदा कापण्याचा प्रयत्न करत असते. भक्ती म्हणत असते, कृष्णे अगं जे 2 हातांनी जमना झालंय ते 1 हाताने करण्याचा अट्टहास कशाला. त्यावरती म्हणते, अगं ती किल्ल्या आहेत नवं एका हातात, बाळजाबाईंनी दिलेली जबाबदारी. त्याबरोबर मग भक्ती म्हणायला लागते, अगं कृष्णे किल्ल्या आहेत नवं त्या, मग खाली ठेव की. त्यावर कृष्णा म्हणते, नाही न गं, जर मी इथं ठेवल्या आणि इथंच राहिल्या मग केवढी मोठी गडबड होऊन जाईल, त्यापेक्षा नग असते. त्याबरोबर भक्ती म्हणते, कृष्णे अगं असं कशापायी होईल, कशापायी राहतील त्या किल्ल्या तिथंच, तू ठेव बरं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही गं नको, उगा हरवल्या बिरवल्या तर केवढ्याला पडायचं. त्याबरोबर आता भक्ती कृष्णाच्या हातातल्या त्या किल्ल्या खेचून घेते आणि म्हणते, ठेवितं कृष्णे त्या किल्ल्या आणि 2 हातांनी व्यवस्थित काम कर, काय बी होणार नाही आहे. त्यानंतर आता कृष्णा आता काम करायला लागते खरं डब्यावरती किल्ल्या ठेवून, पण तिचं सगळं लक्ष त्या किल्ल्यांवरतीच असतं. आणि मग आता कांदा कापत असताना किल्ल्यांकडे बघते कृष्णा आणि चुकून तिच्या बोटाला कापतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ऐक त्यावर भक्ती म्हणते, कापला नव हात, काही गरज होती तुला त्या किल्ल्यांकडे बघत बघत काम करण्याची, सांगत होतो ना म्या नीट काम कर, कोण घेऊन जाणार होतं त्या किल्ल्या, आता बघितलंस ना हाताला लागलं. कृष्णे तू ना एक काम कर, तू तुझ्या त्या किल्ल्या घे आणि किल्ल्या घेऊन बस, म्यानक समजा करतो, त्याआधी इकडे ये. आणि मग ती जरा पाण्याखाली हात धरते आणि म्हणते, आता शांत बस काय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही नाही असं कसं, म्या करतो की तुला मदत, हां बाळजाबाईंनी दिलेली जबाबदारी आहे पार पाडली पाहिजे. त्याबरोबर दुसरीकडं आपण पाहतो, पूजा ही आईला कधी एकदाचं जेवण आणायला होतं आहे असंच तिला वाटत असतं, ती वाट बघत असते जेवणाच्या ताटाची. त्याबरोबर सावित्री 2 ताटं घेऊन येते आणि पूजाला व स्वतःला जेवण घेते. तर पूजा म्हणत असते, आई हे काय आहे, हे खायचं आहे का आता मी. त्यावर सावित्री म्हणते, हो ग पिला, हेच खावं लागणार आता बघ आपल्याला. त्याबरोबर पूजा म्हणते, आई काय पण आहे. त्यावर आता सावित्री तिला सांगते, अगं ठेचा आणि भाकर,
अगं भाकरीचंच पीठ तेवढं घरात शिल्लक राहिलं होतं, म्हणून मग मी ह्या ठेचा केला आणि आता ते खायचं आपण, चल खाऊन घे. त्याबरोबर पूजा म्हणते, आई रिअली तुला वाटतंय मी हे खाईन? त्याबरोबर आता सावित्री म्हणते, अगं बाळा पर्याय नाही आहे आपल्याकडं. नाही, जेव्हा ती भिकारडी दलिंद्री आपल्या घरात होती का नाही, तेव्हा काय बी खटपट करून कुठनं बी ती समद जिन्नस आणायची बघ, आणि मग तिनं जिन्नस आणलं की आपल्याला खायला मिळायचं. पण आता ती नाही आहे ना व इकडं, तिकडं गेली आहे ना, मग आपल्याला आता आपलं बघावं लागेल बाळा. अगं मला वाटलं होतं तू कामाला आहेस, जरा तुझा हातभार लागल, पण आता तुझी बी नोकरी गेली आहे की नाही, मग आपल्याला आता थोडी दिस तरी अशी काढावी लागतील. अगं हे 18-20वी दरिद्री आपल्या 5वीलाच पुजलेली आहे. त्याबरोबर आता ती म्हणायला लागते, नो वे आई, समजलं ना, असं काहीतरी बोलू नकोस. त्यावर सावित्री म्हणते, अगं बाळा मग काय करायचं आपण आता? तू पुढं काय करायचं ठरवलं आहेस ते सांग की मला. आपण असा विचार नाही करायचा सध्या, आपल्याला जरा जपूनच वागावं लागणार आहे. आता त्या कृष्णीचं तर तिकडं सगळं चांगलं चालू आहे, पण इकडं आपल्या नशिबात जे काही पडलं आहे ते भोगावं तर लागणारच नव्हा आपल्याला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्या करतो मदत तुला. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे अगं कशा पायी हट्ट करायलीस, 1 नंबरची हट्टी पोरगी आहेस बघ तू, समजलं ना व. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते, हा तर हायच मॅट्टी तुझ्यासारखीच. अगं भाऊ तुला कळायलंय काय, त्या किल्ल्या जर कुठं पडल्या किंवा त्यांचं काही झालं तर भूकंप होईल, भूकंप तिजोरीत. त्याबरोबर दुष्यंत म्हणणे हे सगळं तिला सांगितलेलं असतं. कृष्णाला आता भक्ती म्हणते, किल्ल्याखाली पडल्यावर भूकंप होईल होय तिजोरीत. त्यावर मग आता लगेचच इकडे कृष्णा म्हणते, मग भूकंपच होतोय, तू जाऊ दे भावा. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणते, मग कशी मदत करणार आहेस तुम्हाला? मग कृष्णा आता तिला एका गॅसच्या चुल्यावरती भांडे ठेवताना दाखवते आणि म्हणते, हे बघ जमलं की नाही मला. त्याबरोबर भक्ती म्हणते, अरे माझ्या कर्मा, चला आता लागूया कामाला, चल पटपट कृष्णे करून घेऊया. आणि मग आता भक्ती ही कृष्णाकडे बघत राहिलेली असते, तर कृष्णा ही आता एका हाताने तिला काम करायला मदत करत असते. भक्तीला खरं तर कृष्णाचं खूप हसू येत असतं, आश्चर्य वाटत असतं, पण तरीही ती तिला हसत नसते किंवा काही बोलतही नसते. उलट ती शांतपणे कृष्णाचा हा सगळा प्रकार बघत असते. त्यानंतर मग आपण पाहतो की आता भक्ती कृष्णाला म्हणते, जर असा स्वयंपाक केला का नाही तर फक्त थेट उद्या खायला मिळायचं स्वयंपाक. एका हातानं स्वयंपाक करायला चालली मोठी. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाईंनी जबाबदारी दिली आहे नवं, ती पार पाडायची, म्हणून मग त्यासाठी हे समज मला करावं लागतंय. त्याबरोबर आता त्या दोघींची मज्जा सुरू असते. तर दुसरीकडे बाळजाबाई ह्या जयकांतला, त्याचबरोबर मैनावतीला आणि गणपतला म्हणत असतात, तुमच्या तिघांच्या बी मनात सध्या काय सुरू आहे ते समज मला समजायले, पण काळजी काय बी करू नका. त्या कृष्णीच्या हातात मी जरी 14 किल्ल्या दिल्या असल्या तरी ती त्या 14 किल्ल्या परत मला करायला येईल याची समधी तडजोड मी आधीच करून ठेवलेली आहे, आणि लवकरात लवकर त्या काहीतरी केलंच पाहिजे. नाही, जर तिला ह्या घरातनं बाहेर नाही काढली का नाही तर दुष्यंतमध्ये आणि तिच्यामध्ये जवळीक होईल, पर ते आपल्याला परवडायचं नाही. मग तिला घराबाहेर काढणं आपल्याला अवघड होईल. त्यामुळं आपल्याला आधीच त्या कृष्णीचा बंदोबस्त करावा लागणार आहे. आता मी जे काही केलं आहे का नाही, त्यानंतर मग आपल्याला काय बी करायची गरज नाही. आपण फक्त बसून बघत राहायचं, जे काही करायचं ते फक्त दुष्यंत करणार, आपण फक्त निवांत राहायचं. आपल्याला फक्त बघायचं आहे की आता पुढं काय घडतं आहे ते. समजलं काय तुम्हासनी? त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा काम करत बसलेला असताना त्याला चार्लीचा कॉल येतो. आता दुष्यंत फोन उचलतो, चार्ली हॅलो हाय ब्रो कसा आहेस असं विचारतो. तर दुष्यंत म्हणत असतो, कशाला कॉल केला आहेस रे आत्ता? त्या दिवशी जेव्हा ते गुंड आले तेव्हा मला तिथे एकट्याला सोडून निघून आलास ना, मग स्वतःला माझा मित्र म्हणवताना लाज नाही का वाटत? त्याबरोबर चार्ली म्हणत असतो, ए ब्रो तुला तर माहिती आहे ना मी किती घाबरगुंड आहे, किती भित्र आहे ते, मग मी दुसरं काय करणार होतो, पण मी काय म्हणून फोन केला आहे तर तुला सॉरी म्हणण्यासाठी. त्यावर तो म्हणतो, काय तू आणि सॉरी, जाऊ दे काय काम होतं ते बोल. तसा चार्ली म्हणतो, डी अरे तू दुसऱ्या ठिकाणी जॉब बघतोयस ना? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो एका ठिकाणी कामाचं सुरू आहे. त्यावर चार्ली म्हणतो, मग माझ्यासाठी पण विचार ना तिथे वेकेन्सी असेल तर. नाही म्हणजे आता मी जुन्या फर्ममध्ये काम करून काय करू, तिथे आता ना तू आहेस ना गौतमी आहे, म्हणजे मन रमत नाही रे. अरे गौतमी सॉरी चुकीच्या जागी चुकीच्या माणसाचं नाव घेतलं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे काय करायचं ते बघतो मी, बोलतो त्यांच्याशी, आणि मग तो फोन ठेवून देतो. त्याबरोबर इथे आता कधी येत आहेत एकदाच्या बाळजाबाई आणि कधी जेवायला मिळतं आहे असं
इथं मैनावतीला झालेलं असतं, तिलासुद्धा खूप भूक लागलेली असते. त्याबरोबर त्या ठिकाणी बाळजाबाई आलेले असतात. मग आता लगेचच जेवणाची वाढावळ करायला घेतली जाते. आता इथं सगळ्यांना कृष्णा वाढत असते. आता ती एकच हातानं वाढत असते, त्यामुळं कृष्णा एक हातानं का वाढते हा प्रश्न समद्यांच्याच मनात पडतो. तर लगेचच मैनावती म्हणते, कृष्णे अगं असं एका हातानं वाढलंस तर कसं व्हायचं? त्यावर कृष्णा म्हणते, काकी दुसऱ्या हातात बाळजाबाईने दिलेली जबाबदारी आहे ना व. त्याबरोबर आता गणपत म्हणतो, अगं कृष्णे बरोबर आहे तुझं, पण एका हातानं कसं जमणार? बाजूला ठेव की त्या किल्ल्या. त्यावर कृष्णा म्हणते, नाही ना गं, आपल्या खोलीत तर करोडो रुपयांचा ऐवज आहे ना, मग तो असाच सांभाळावा लागेल. मला तर लई टेन्शन आलं आहे बघा ह्या समद्या गोष्टींचं. पण बाळजाबाईने एवढं समजावून सांगितलं आहे तर समजा व्यवस्थित तर व्हायला पाहिजे ना, म्हणून मग मी एका हातानं काम करतोय. आता हे ऐकून दुष्यंतला मात्र खूपच जास्त हसू येत असतं, पण दुष्यंत हा स्वतःवर कंट्रोल करतो. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की पूजा ही घरातनं रागारागात बाहेर पडत असते. तर सावित्री तिच्या मागे येते आणि म्हणत असते, पूजे ए पूजे, पूजे बाळा थांब की, ए पूजे. पूजा असा तडकाफडकी निर्णय घेऊ नये बाळा, पूजे. त्याबरोबर पूजा आता स्वतःची मोठी बॅग काढते, त्यामध्ये सगळे कपडे वगैरे टाकते आणि आता मी निघते असं म्हणायला लागते. त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणायला लागते, पूजे अगं कुठं जायला लागलीस तू? आणि असं ताटावरनं उठू नये. अगं पूजे काय चाललंय बाळा माझं, सांग की मला, ऐक की. त्याबरोबर ती म्हणत असते, आई काय करू मी इथे राहून? नाही आय नो, मी तोंडात सोन्याचा चमच घेऊन जन्माला आलेली नाही आहे, पण मला तसंच सोन्यासारखंच आयुष्य जगायचं आहे, काहीही झालं तरी. त्याबरोबर पुढे ती आता म्हणत असते की मला नाही असं कसंही आयुष्य जगता येणार, मला छानच जगायचं आहे, कळलं? त्याबरोबर पुढे आता सावित्री म्हणते, अगं बाळा पण मग तू आता कुठं जायला लागलीस? त्यावरती म्हणते, शहरात काही जुने हिशेब आहेत ते मला चुकवायचे आहेत. जोवर ते हिशेब चुकवत नाही ना तोवर मला बरोबर वाटणार नाही. आणि काळजी करू नको, जोवर मी त्या कृष्णाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तिला पार भिकेला लावत नाही ना तोवर मी हे गाव सोडूनही कुठेच जाणार नाही आहे. त्याबरोबर इथे जयकांतच्या मनामध्ये नीचपणा आलेला असतो आणि जयकांत आता कृष्णा ही खोलीत असताना पाठमोरी उभी असताना तिच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा तशीच मागे फिरते आणि जयकांतच्या एक थोबाडीत लावून देते, ज्यामुळे जयकांतच्या चेहऱ्यावरचं आता साल गेलेलं असतं आणि रक्त येतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, पुन्हा असा विचार जरी केलास का नाही तर याद राख तुझी काय अवस्था करीन ते. त्याबरोबर मग मात्र आता जयकांत हा कृष्णाला चांगलाच घाबरलेला असतो. तर दुसरीकडे बाळजाबाई म्हणत असतात की मी अशी सोय करून ठेवली आहे की कृष्ण सवतावून येईल आणि किल्ला माझ्या हातात देऊन जाईल अशी. त्याबरोबर आता घरामध्ये चोर घुसलेले असतात. तर दुसरीकडे आता दुष्यंतला कृष्णा म्हणत असते की हे बघा दुष्यंत सरकार, तुम्ही आयुष्यभर माझी साथ द्याल नवं, मला साथ सोडणार नाही नवं? त्याबरोबर आता तो होकार देतो. तर कृष्णा म्हणत असते, माझ्या केसाला बी धक्का लागता कामा नये या, तुम्ही वचन दिलंय तसं लग्नात मला लक्षात आहे नवं? त्यावर दुष्यंत हसतो आणि होकार देतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत